गुड मॉर्निंग. आज आपण राजदेर गडावर चाललो आहोत आणि राजदेर गड हे चांदवड तालुक्यात आहे. साधारण नाशिकहून 70 किलोमीटर दूर आहे. चांदवडच्या घाटातल्या देवीच्या मंदिराच्या डाव्या हाताला वळायचं आहे. तिथे एक गणपती मंदिर आहे, त्याच्या शेजारून जायचं आहे. तिथून साधारण 10 किलोमीटर राजदेर गड आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण चांदवड तालुक्यातील राजदेर या फोर्टवर चाललो आहोत ट्रेकिंगसाठी आणि खूप छान किल्ला आहे. चला. रोज जाता यावेळेस आणि येता किती वाजता? संध्याकाळी येते. संध्याकाळी. म्हणजे या गाई रोज ट्रेकिंग करतात. स्फूर्ती शिला आहे आणि ती बघूया आता आपण. काटा आहे. अरे बापरे, इतकं छान आहे. बाबा ते अंगावर पण मग हे मधलं खायचं का हे मग खाऊन पहा. या झाडाचं हे फळ आहे आणि आम्ही ते खाऊन बघतोय. खूप लाल एकदम. ड्रॅगन फ्रूट असं दे ना. ड्रॅगन फ्रूट कसं आहे असं दे ना. बरं का लिपस्टिक बघा छान आहे. हे ना तो पॅच आहे ना त्याच्यामुळे. आपल्याला ह्या डोंगरावर जायचं आहे. तिथून मग हा इकडे गड आहे आणि इथे कुठेतरी लोखंडी शिडी आहे आणि त्या लोखंडी शिडीने वरती गडावर जायचं आहे. हे बघा, हा इंद्रायणी किल्ला आहे आणि त्याच्या बाजूला 3.5 रेडुका आहे. माझ्या मते ते काही दिसत नाही आहे. 3.5 रोड दिसतं. रोडग्यासारखं दिसतं म्हणून 3.5 रोड. असे 3 आणि आणि त्याच्या बाजूला चांदवडचा किल्ला, जिथे चंद्रेश्वरीचं मंदिर आहे. हे समोरचे तळ दिसतंय, खूप छान आहे. पाणी आहे अजून त्याला. आता हे चढायचं आहे आपल्याला. पूर्वी एकच शिडी होती पण ती खराब झाल्याने आता नवीन लोखंडी शिडी टाकली आहे. त्या शिडीने आपण जाणार आहोत आता. जागा आहे. तरी धान्याचं कोठर कुठं असतं माहिती आहे का? हां, वरती किल्ल्यावरती. अच्छा. खाली राहत किल्ला वरती राहता. हे पाण्याचंच असेल आहे ना? हो हो पाण्याचं. पाणी आणि थोडंफार राहायची सोय हे बांधकामावरनं. अच्छा, म्हणजे हा हे गाई म्हशी येतात आणि इथं पाणी पितात. बरोबर बरोबर. आपण आता विचार करत होतो की हे गाई म्हशी पाणी कुठून मिळत असेल, तर आहे सोय म्हणजे. हा, ती जुनी शिडी. इथे अशी ही तुडकी मुडकी शिडी होती पहिले ती. आता ही बऱ्यापैकी चांगली लोखंडाचा जिना बनवला आहे.
पूर्वी हा गेट असावा त्याचे थोडे अवशेष दिसत आहे. आणि ह्या जुन्या पायऱ्या, दगडी पायऱ्या. मस्त. काय असेल हे? सैनिक राहायचं ठिकाण आणि हे मूर्ती सारखं मूर्ती दिसत आहेत काहीतरी. हा किती छान. 5 आहेत. 7 आहे असं दावा 7 आहे असं तरी म्हटलं असतं. हा, 3 पण ये ना सैनिकांना थांबलं. पाण्यामुळे थोडं भिजलंय. इथे दरवाजा होता का? तिसरा दरवाजा ना हा. हा. तिसरा तिसरा. जेव्हा असेल भारी आहे का हो बांधकाम, किती वैभव असेल हे. आता ही जी खाच आहे ना, हा. खाच जी असायची अच्छा हा. ती खाच, तर एक आहे ना लाकडा असं दांडा असायचा. हा, हा. हा जो दरवाजा राहायचा ना तो बंद करण्यासाठी अच्छा लॉक. लॉक मग तो नाही का आपण जुन्या असा दरवाजा असा तो लाकूड काढलं का दरवाजा उघडायचा. आणि सर हा जर नसेल तर उघड द्यायचं नाही. अजून पण खेडेगावात आहे ना. काहीतरी इथे पण अवशेष. गुहा आहे. अरे वा, छान बांधकाम आहे आणि स्वच्छ आहे अजून. हो का? हो का? येऊ ना. अशा गुहामध्ये एकदम थंड वाटते. इथे एक मंदिर आहे, ते बघूया आपण कसलं मंदिर आहे. बहुतेक शंकराचं मंदिर आहे, पिंड आहे तिथे. सरांच्या चेहऱ्यावरनं असंच वाटतंय. मला वाटलं होतं एखादं मंदिर असेल हे, पण ते पाण्याचं टाकं आहे आणि त्याला ते कव्हर केलंय. आणि पाणी अजून पण सुंदर आहे आणि नितळ पाणी, तिथे छान पाणी, खूप सुंदर. त्याला जलमंदिर म्हणता येईल. अच्छा जल मंदिर. आता आपण अतिशय सुंदर तळ बघणार आहोत इथे. हा. अच्छा याचंच पाणी झिरपत होतं वाटतं तिकडे. आणि नळी जी आहे ना हा. इथून टाकलेली. अच्छा, त्या गाई म्हशींना पायरीने येता येणार नाही म्हणून इथून पाणी तिथं नेलं जातं का? ओके, मस्त. गडावर मुबलक पाणी साठा आहे म्हणजे. पाणीचा भरपूर साठा आहे म्हणजे वर्षभर पुरत असेल गडावर. हो, आरामशीर. इथं आहे का? त्यातलं पाणी हां, फक्त बुजलं गेलंय, ते अजून खाली असतं. खोल असावं भरपूर. अच्छा, तो एकच खांब आहे म्हणून त्याला एक खांबही टाकत. हा, असं ते. ओके ओके. हा म्हणजे जर का मोठा असेल तर मध्ये खांब टाकत असतील. टाकलं म्हणजे तो पिलर जो आहे तो ओरिजिनल तसाच असतो. हा. बाकी
आता जसं गव्हर्नमेंट हे पाणी शोधणारे लोक असतात हा. ज्यांना माहिती असतं बरोबर. तेव्हा पण असा काही ग्रुप असेल ना हुशार लोकांचा जिथं असेल ना. आणि शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातच लिहिलंय, हा. आज्ञापत्रामध्ये लिहिलंय बघा, हम्म. उदक पाहून किल्ले बांधावे. अच्छा म्हणजे उदक म्हणजे पाणी. अच्छा अच्छा आणि मग तुम्ही तो जो आहे ना तो खोदा आणि ते पाणी जिथं ज्या ठिकाणी तिथं किल्ल्याचं बांधकाम अच्छा तिथेच बांधकाम करा बांधकाम करा. कारण पाणी जर सापडलं हा, तरच हा. किल्ला होऊ शकतो. त्यावेळेस एक्सपर्ट असतील ना हा, एवढं असतील. एवढं पाणी आता आहे हो. म्हटल्यावर इथे तर त्यावेळेस तंत्रज्ञान नक्कीच चांगलं होतं. म्हणजे आतापेक्षा शास्त्रज्ञ होतं त्यावेळेस जास्त प्रमाणात. हो ना हे काय आहे आता पाण्याचंच हे टाकतं. खूपच खोल आहे भुयाऱ्यासारखं. इकडे पाण्याची टाकी आहेत खाली. पाण्याचं टाकं आहे. हे बघ, हे बघ. तिकडे. मामा हे बघ. अच्छा आणि असं बरंच खोल आहे. इकडे पण आहे, त्या बाजूला पण आहे खाली ते आतमध्ये. आणि पूर्ण आतमध्ये कोरलेले लेणी आणि लेण्यासाठी. हे जे आहे ना, पाण्याचं माझ्या इथे पण पाण्याचा टाका आहे हे बघ हा काय आहे? हे बघा, हा जो दिसतो ना हा कुळदेर आहे. बरं आणि त्याच्या बाजूचा हा त्याच्या मागं छोटा हंडे आहे तो. छोट्या हांड्या त्याच्यानंतर हा मागचा जो आहे तो हंडे आहे. अच्छा हा तो ना त्याला कांचन मांचन म्हणतात. दोन किल्ले आहेत. अच्छा अच्छा जिगरचा कांचन, तिकडचा मांचन आहे, बरोबर आहे? अच्छा त्याच्या मागे अजून एक सूक आहे सारखं दिसतो ना, हा हा तो ही खरा सूक आहे. आणि त्याच्या पुढे धोळत आहे. मला धोळपर्यंत दिसतं, मला पुढचे दिसत नाही. एवढी मंडळी आहे आमच्या सोबत सियावर रामचंद्र की जय सुत हनुमान की जय भूक लागली आता आम्ही सगळे जेवण करतोय एकदम मस्त वाटतं इथे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सियावर रामचंद्र की जय सगळ्यांनी असे जा आता हे अवशेष उरले बघूया आता हे काय ही गडाची मागची बाजू आहे आणि इकडे हे देवळा शहर दिसतंय हे देवळा शहर दिसतंय हे आतमध्ये म्हणजे थोडं देवस्थानाचं असं तर नसेल ना काही आतमध्ये गेल्यामुळे एखादी मूर्ती वगैरे नाही का अशा असू शकतं खाली आत इथं हे बाहेर आहे, पुढे ना ही मध्ये म्हणजे एखादी मूर्ती वगैरे म्हणजे असं मंदिर काही असं काही
आतमध्ये गेलेलं आहे आणि प्रत्येक दगड एकमेकाच्या खात्यात पॅक करून